Hello students, now we are going to study about digestive system. So digestive system means what? Intake of food, some food chewing there, and after chewing some food absorbed in next organs, and which is unwanted foods they are excreted outside the body. This is the all function of digestive system. So in balanoglosses, which organs help for digestive system and how they function, which is discussed in today's lecture. So first, alimentary canal. Digestive system of balanoglosses divided in 6 portion. First is the alimentary canal, second is the mouth, alimentary canal. Alimentary canal contains mouth, buccal cavity, pharynx, then esophagus, intestine and anus. So the alimentary canal is a straight complete tube extending from mouth to anus and supported by mesenteries. जे एलिमेंटरी कॅनल आहे स्ट्रेट कंप्लीट ट्यूब असते, म्हणूनच त्याला कॅनल म्हटलं जाते. फ्रॉम माउथ टू ॲनस, कुठल्या रिजनपासून स्टार्टिंग अँटेरियर टू पोस्टेरियर रिजन मीन्स माउथ टू ॲनस अँड सपोर्टेड बाय मेसेंटरीज. याला काय सपोर्ट करत असते? मेसेंटरीज. द एलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग पार्ट्स. तर एलिमेंटरी कॅनलमध्ये किती पार्ट्स आहे? फॉलोविंग पार्ट्स आहे 6 पार्ट्स. तर फर्स्ट आहे माउथ, देन बक्कल कॅव्हिटी. त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे माउथ रिजन, pharynx, then mesentery, so buccal cavity, then pharynx, esophagus, intestine, anus. This is the diagram of tears through pharyngeal or branchial genital region, which is discussed in last lecture. So alimentary canal is a next mouth. At the base of proboscis stalk, a wide circular opening mouth is situated ventrally and covered by collarate. माउथ कुठे प्रेझेंट असतो? आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. माउथ प्रेझेंट असतो प्रोबोसिस आणि कॉलर रिजनच्या मधामध्ये. तर is situated ventrally and covered by collarate. It has 2 sets of muscle fibers, the radial fibers to open it and the concentric fibers to close it. माउथमध्ये 2 काय असते? फायबर्स प्रेझेंट असते. फर्स्ट रेडियल फायबर्स अँड कॉन्सेंट्रिक फायबर्स. त्याचं काम काय असते? ओपन आणि क्लोज करणे रिस्पेक्टिव्हली. माउथ लीड्स इन टू बक्कल कॅव्हिटी. माउथ कुठे ओपन होत असते? बक्कल कॅव्हिटीमध्ये. नेक्स्ट पोर्शन आहे बक्कल कॅव्हिटी. इट लाईज इन कॉलर रिजन. कॉलर रिजनमध्ये काय प्रेझेंट असते? बक्कल कॅव्हिटी अँड इट्स इपिथेलियल वॉल कंटेन्स ग्लँड्युलर गॉबलेट सेल्स. इपिथेलियल वॉलमध्ये काय प्रेझेंट होते? ग्लँड्युलर गॉबलेट सेल. आणि ग्लँड्युलर गॉबलेट सेलचं काम काय असते? म्युकस प्रोड्यूस करायचं. अँटेरियरली इट फॉर्म्स हॉलो बक्कल डायव्हर्टिक्युलम अँड पोस्टेरियरली इट एक्सटेंड्स अप टू द कॉलर ट्रंक सेप्टम अँड लीड्स इन टू फॅरिंग्स. जे बक्कल अँटेरियरली काय फॉर्म करते? बक्कल कॅव्हिटी हॉलो बक्कल डायव्हर्टिक्युलम फॉर्म करते आणि नंतर ते कुठे ओपन होते? फॅरिंग्समध्ये. तर नेक्स्ट पोर्शन काय आहे? फॅरिंग्सचा. इट लाईज इन द ब्रांचियल रिजन ऑफ द ट्रंक. ट्रंकच्या कुठल्या? ब्रांचियल रिजनला. ब्रांचियल रिजन हे फर्स्ट रिजन आहे ट्रंकचं. तिथे काय ओपन होत असते? फॅरिंग्स. इट वॉल हॅज लॅटरल कन्स्ट्रिक्शन प्रोजेक्टिंग इन टू इट्स ल्युमेन अँड रिजेस कॉल्ड पॅराब्रांचियल रिजेस. त्याला काय म्हटलं आहे? पॅराब्रांचियल रिजेस. पॅराब्रांचियल रिजेस. दिस रिजेस इनकम्प्लिटली डिवाइड द फॅरिंग्स. ते काय करते? इनकम्प्लिटली म्हणजे डिवाइड होऊ देत नाही फॅरिंग्सला इंटू अ डॉर्सल रेस्पिरेटरी और ब्रांचियल पोर्शनमध्ये अँड अ वेंट्रल डायजेस्टिव्ह पोर्शनमध्ये. सो वेंट्रल डायजेस्टिव्ह पोर्शन लाईन विथ सिलिएटेड इपिथेलियम. जो वेंट्रल डायजेस्टिव्ह पोर्शन आहे तो कशाने लाईन केलेला असते? सिलिएटेड इपिथेलियम विथ ग्लँड सेल. हेल्प इन फूड कॉन्सन्ट्रेशन. ते कशासाठी काम करत असते? फूड कॉन्सन्ट्रेशनसाठी काम करत असते. नेक्स्ट पोर्शन आहे इसोफॅगस. द बिहाइंड द लास्ट पेअर ऑफ गिल स्लिट्स द फॅरिंग्स कंटिन्यू इन टू द शॉर्ट इसोफॅगस. इसोफॅगस कशाला अटॅच राहते? फॅरिंग्सला. म्हणजे फॅरिंग्स
नंतर इसोफॅगस. द डॉर्सल पार्ट ऑफ द इसोफॅगस इज कॉल्ड पोस्ट ब्रँचियल कॅनल. जे डॉर्सल पार्ट आहे म्हणजे लोअर पोर्शन इसोफॅगसचा त्याला काय म्हटलं जाते, पोस्ट ब्रँचियल कॅनल विच पजेस थिक फोल्डेड अँड ग्लँड्युलर इपिथेलियम. त्याच्यामध्ये पण काय प्रेझेंट असतो, थिक फोल्डेड असते म्हणजे जाडी फोल्ड असते त्याच्यामध्ये, आणि ग्लँड्युलर इपिथेलियम प्रेझेंट असतो. देन पोस्टेरियर पार्ट ऑफ इसोफॅगस रिड्युसेस इट डायमीटर अँड हॅज डीपली फरो इपिथेलियम. जो इसोफॅगसचा खालचा पोर्शन आहे तो काय करते, त्याचा डायमीटर कमी करत असते आणि डीपली फरो इपिथेलियम. देन दॅट इसोफॅगस next attached towards intestine. It occupies hepatic and post-hepatic region. This is the second middle portion of trunk. तर इंटेस्टाईन कुठे प्रेझेंट असतो, हिपॅटिक रिजनला, पोस्ट हिपॅटिक रिजन ऑफ ट्रंक. देन इंटेस्टाईन ऑल्सो एक्सटेंड इंटेस्टायनल सिस्टम corresponding to the hepatic cilia of this region. Then post hepatic region of intestine is connected with the ventral body wall by pygocord. Then last portion is the anus. So intestine opens in anus. Intestine opens to the exterior by a terminal circular aperture. कशा थ्रू ओपन होत असते इंटेस्टाईन ॲनसमध्ये, एक्सटेरियर बाय टर्मिनल सर्क्युलर ॲपर्चर. द ॲनस ॲट द टिप ऑफ द ट्रंक, इट इज ऑफ्टेन सराउंडेड बाय स्पिंचर मसल्स. ॲनस कुठे प्रेझेंट असतो, एंड पोर्शन ऑफ द ट्रंकला, अँड ऑफ्टेन सराउंडेड बाय स्पिंचर मसल. काय सराउंडेड केलेली राहते त्याला, स्पिंचर मसल. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनचं काम करत असते. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम यामध्ये थोडीच दिलेली आहे, मीन्स एलिमेंटरी कॅनल, त्यानंतर एलिमेंटरी कॅनलमध्ये येत असते माउथ जे प्रेझेंट असते प्रोबोसिस आणि कॉलर रिजनला. देन बक्कल कॅव्हिटी प्रेझेंट असते कॉलर रिजनमध्ये. फॅरिंग्स ब्रँचियल रिजनमध्ये, ट्रंकच्या फर्स्ट रिजन. देन इसोफॅगस, देन इंटेस्टाईन प्रेझेंट असते हिपॅटिक रिजनमध्ये, अँड ॲनस हा टिप ऑफ द एंड ऑफ द ट्रंकला प्रेझेंट असतो. हे झाली आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ बॅलेनोग्लॉसिस. देन फूड फिडिंग अँड डायजेशन. फूड कसं घेत असते, फिडिंग कशा पद्धतीने करत असते, आणि डायजेशनची प्रोसेस काय असते बॅलेनोग्लॉसिसमध्ये. तर बॅलेनोग्लॉसिस इज अ सिलियरी फीडर, म्हणजे त्याच्यामध्ये काय सिलिया प्रेझेंट असते. सिलियामुळे काय करते, फिडिंगचं काम करत असते, म्हणजे ॲब्झॉर्प्शनचं काम करते. इट्स फूड कंपॅरायझेस ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स अँड ऑर्गॅनिक पार्टिकल्स. ते कशाने बनलेलं असतं त्यांचं फूड, एकतर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स असते जे आपल्याला दिसू शकत नाही, अँड ऑर्गॅनिक पार्टिकल्स असते जसे जे विच आर युजफुल फॉर दॅट ऑर्गॅनिझम. प्रेझेंट इन वॉटर अँड द बॉटम सँड इन विच इट मेक्स इट बरो. बरोज म्हणजे ते आतमध्ये काय म्हणते त्याला, गड्डा करून राहतात, बरो राहतात. सो त्याच्यामधनं जे युजफुल मटेरियल्स आहे ते त्यांना डाएट म्हणून ते खात असतात. अ रेस्पिरेटरी कम फूड वॉटर करंट इज सेटअप बाय द lateral cilia of gill slits. It enters the mouth, passes through the buccal cavity, pharynx, gill slits and branchial sacs and leaves through the gill pores. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममधले बघितलं आहे, तर ते सिलियाचं काम काय करते, वॉटर करंट एंटर करते. देन इट एंटर्स दी माउथ, passes through the buccal cavity, then pharynx, gill slit and branchial sacs. अशा पद्धतीने ते कुठपर्यंत जाते, गिल पोर्सपर्यंत, आणि जे अनवॉन्टेड मटेरियल्स आहे ते ॲनस थ्रू एक्सक्रेट करते. द फूड प्रेझेंट इन द वॉटर करंट इज कलेक्टेड बाय द म्युकस सिक्रेटेड बाय द प्रोबोसिस ग्लँड सेल्स इन द फॉर्म ऑफ म्युकस स्ट्रिंग. जे फूड प्रेझेंट इन द वॉटर आहे ते काय करते, कलेक्टेड करत असते. कोण कलेक्ट करते असते, म्युकस. आणि म्युकस कुठे प्रेझेंट असते, इपिडर्मल लेअर जे आहे ते त्याच्यामध्ये ग्लँड प्रेझेंट असते, आणि ग्लँड काय सिक्रेट करते, म्युकस सिक्रेट करते. आणि म्युकसचं काम काय, इन द फॉर्म ऑफ ते ॲब्झॉर्प्शन करतात वॉटर करंटचं, आणि ग्लँड सेल्स इन द फॉर्म ऑफ म्युकस स्ट्रिंग, ते म्युकस स्ट्रिंग थ्रू ॲब्झॉर्ब करतात. दिस म्युकस स्ट्रिंग इज डायरेक्टेड टुवर्ड्स द प्रिओरल सिलियरी ऑर्गन ॲट द बेस ऑफ द प्रोबोसिस बाय द सिलिया कवरिंग द प्रोबोसिस. अँड नेक्स्ट देन इट गोज बॅक टू दी माउथ. यू शेप प्रिओरल सिलियरी ऑर्गन टेस्ट द क्वालिटी ऑफ फूड अँड वॉटर एंटरिंग द माउथ. जे ॲब्झॉर्ब केलेले फूड आहे ते काय करतात, माउथमध्ये एंटर करतात. देन प्रिओरल सिलियरी ऑर्गन टेस्ट द क्वालिटी ऑफ फूड. जे प्रिओरल सिलियरी ऑर्गन आहे माउथ रिजन नंतर ते काय करते, टेस्ट द क्वालिटी ऑफ फूड अँड वॉटर एंटरिंग द माउथ. देन बॅकवर्ड मुवमेंट ऑफ फूड थ्रू द एलिमेंटरी कॅनल इज मेंटेन बाय द सिलिया लायनिंग ऑफ द वॉल्स. जे बॅकवर्ड मुवमेंट ऑफ फूड ते कुठे होते, एलिमेंटरी कॅनलमध्ये पास होते बाय द सिलिया लायनिंग ऑफ
lining its walls. And digestion takes place by enzymes secreted by gland cells of pharynx, esophagus and hepatic region of the intestine. जे डायजेशन आहे टेक्स प्लेस करते इंझाईम्स कोण सिक्रेट करतात ग्लँड सेल्स ऑफ द फॅरिंग्स, इसोफॅगस अँड हिपॅटिक रिजन ऑफ द इंटेस्टाईन. एक्झॅक्ट प्रोसेस ऑफ डायजेशन इन बॅलेनोग्लॉसिस इज नॉट नोन. म्हणजे एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे डायजेशनची ती बॅलेनोग्लॉसिसची माहिती नसल्यामुळे इथे दिलेली नाही आहे. अनडायजेस्टेड सबस्टन्सेस अलॉंग विथ सँड अँड स्लीट पास आउट थ्रू द ॲनस ऑर कास्टिंग. जे अनवॉन्टेड अनडायजेस्टेड मटेरियल आहे ते एक्सक्रीट केल्या जाते थ्रू ॲनस.